पतंजली योग दर्शन याच्यावरती आपण विचार करणार आहोत. कारण आपल्या योगशास्त्रावरचा प्रमुख ग्रंथ जे 3 आहेत, पातंजली योग दर्शन, त्याच्यात हट्टप्रदीपिका आणि घेरण संहिता, तर त्याच्यामध्ये जास्त जो जोर दिलेला आहे तो पहिल्या आपल्या पातंजली योग दर्शनवरती आपण देणार आहोत आपल्या अभ्यासक्रमातील रचनेनुसार. तेव्हा पतंजलींनी हा जो ग्रंथ लिहिलेला आहे इसवी सन पूर्व 200 ते 400 वर्षापूर्वी, तर त्याचा प्रामुख्याने अभ्यास आणि त्याच्याविषयी थोडक्यात आपल्याला ओव्हरऑल माहिती थोडीशी कळायला पाहिजे. म्हणजे फार डीपमध्ये आपण जाणार नाही आहे, पण त्या ग्रंथात काय सांगितलेलं आहे, ग्रंथात नेमके पाद किती आहेत, प्रत्येक पादामध्ये कोणता भाग आहे आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं तो सगळं आपलं तत्त्वज्ञान मांडलेलं आहे, जीवनाची एक पद्धती कशी मांडलेली आहे, त्याचा विचार आपण करणार आहोत. तर आपण ह्या पातंजल योग दर्शनमधील पतंजलींची काही सूत्र समजावून घेऊन आपण ह्या पातंजल योग दर्शन ग्रंथाचा अभ्यास करणार आहोत. तर आपण वर्गाची सुरुवात जे करतो ते आपण योगेन चित्तस्य पदेन वाचाम मनम शरीरस्य वैदकेन योपाकरोतम प्रवरम मुनीनाम पतंजलीम प्रांजलिरानतोस्मी, ही आपली दररोजची प्रार्थना आहे. पण ही दररोजची प्रार्थना आपण म्हणतो, पण ही प्रार्थना, त्या प्रार्थनेचा अर्थ काय नेमका, की हा जो म्हणजे प्रार्थनेचा जो या ओळी आहेत त्या कोणी लिहिलेल्या आहेत याचा कधी आपण विचार केलाय काय बघा. तर साधारणपणे ह्या ज्या ओळी ज्या आहेत की योगेन चित्तस्य पदेन वाचा मलम शरीरस्य वैद्यकेन, तर याच्यामध्ये 11व्या शतकामध्ये मुनी म्हणजे भर्तृहरी नावाचे एक ऋषी, त्याने खरं म्हणजे पतंजलींना वंदन करणारा हा श्लोक लिहिलेला आहे. जे राजा भर्तृहरी म्हणा किंवा ते एक अधिकारी भर्तृहरी म्हणा, त्याने हा श्लोक पतंजलींना वंदन करण्यासाठी लिहिलेला आहे. तर त्याच्यामध्ये ते खरं म्हणजे भर्तृहरी जे होते ते खरं म्हणजे शृंगार शतक, नीतिशतक आणि वैराग्य शतक अशा 3 बाबींमध्ये त्यांनी आपले लिखाण प्रसिद्ध केलं होतं. आणि मग त्याच्याच पद्धतीनं ह्या पतंजलींचं खरं म्हणजे 3 क्षेत्रामधलं त्यांचं जे अधिकारित्व आहे, 3 क्षेत्रामधलं त्यांचा जो हातखंड आहे, त्या संदर्भात त्यांनाही वाटलं की आपण त्यांना वंदन करावं, म्हणून 11व्या शतकामध्ये राजा भर्तृहरी यांनी हा श्लोक खरं म्हणजे पतंजलींना वंदन करण्यासाठी लिहिलेला आहे. पतंजली अधिकारी मानले जातात, म्हणजे मानसशास्त्र, व्याकरणशास्त्र आणि त्याचबरोबर शरीरशास्त्र, आणि या 3ही शास्त्रामध्ये पारंगत असणारे मुनिश्रेष्ठ किंवा महामानव किंवा महामुनी आपण ज्याला म्हणू, म्हणजे पतंजलींना सुपर ह्युमन असं म्हटलं जातं. महामानव आहेत. का महामानव म्हटलं त्यांना, महामुनी का म्हटलेलं, नुसता मुनी नाही म्हटलं, कारण 3ही शास्त्रामध्ये त्यांचं अधिकारित्व सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळं त्यांना हे एक पद प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की योगानं चित्ताचा मळ अशुद्धी नाहीशी होते. चित्त म्हणजे इथं मन, आणि ढोबळमानानं बघितलं तर मानसशास्त्र, म्हणजे योगशास्त्रानं आपल्या मनाशी संबंधित असणारं शास्त्र आपल्या म्हणजे मनातील मळ, मनातील अशुद्धी घालवून देण्याचा हा भाग त्यातला. तर पदानी पदेन असं म्हटलेलं आहे. वाचाम याचा अर्थ आहे इथं व्याकरणाचा, वाणीचा, भाषेचा, म्हणजे पद म्हणजे व्याकरण, तर व्याकरणानं भाषेचा त्या ठिकाणी नाहीसा होतो आणि वैदिक शास्त्रानं शरीराचा होतो. म्हणजे 3ही शास्त्रामध्ये त्यांचं अधिकारित्व सिद्ध आहे आणि म्हणजे असे सिद्ध पुरुष आहेत आणि ती मनातली म्हणजे काय अशुद्धता नाहीशी केलेली आहे. आणि त्यामुळं पतंजलीबद्दल भर्तृहरींनी कृतज्ञतेची भावना त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेली आहे. तर हा त्याचा मूळ अर्थ या प्रार्थनेचा, की योगेने चित्तसे पदेने वाचा. कठोर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, त्याचा अर्थ स्पष्ट करा. आणि पुढच्या ओळीमध्ये म्हणलं योपाकरोतम प्रवरम मुनीनाम पतंजलीम प्रांजलिरानतोस्मी. हे ज्याने केलं म्हणजे 3 शास्त्रामध्ये, म्हणजे वैदिकशास्त्र, व्याकरणशास्त्र आणि मानसशास्त्र, हे ज्या त्यांनी जे लिखाण केलेलं आहे त्यांच्याबद्दल खरं म्हणजे त्याची कृतज्ञता व्यक्त करणारा श्लोक आहे. तर खरं म्हणजे व्याकरणाचे जे मूळ जे आहेत
ते पाणिनी, हे नाव लक्षात ठेवा. व्याकरणाचे आद्य प्रणेते पाणिनी आहेत. पाणिनी यांनी व्याकरणाचे त्यांना आद्यप्रवर्तक म्हटलेलं आहे आणि त्यांनी व्याकरणाची सूत्र लिहिलेली आहेत पाणिनींनी. आणि मग त्यांच्याच पद्धतीनं पतंजलींनी सुद्धा त्याच पद्धतीनं की आपल्याला ह्या म्हणजे व्याकरणशास्त्राचा अभ्यास केलेला दिसून येतो. तर हे खरं म्हणजे संस्कृतमध्ये सगळं आहे. आणि मग संस्कृतमध्ये असल्यामुळं आपणाला काही गोष्टी यातल्या नाही समजतील, पण ढोबळमानानं आपण त्याचा थोडासा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. खरं म्हणजे ह्या तिन्ही शास्त्रामधलं त्यांचं अधिकारत्व असल्यामुळं की पतंजलींना योगाचे आद्य प्रणेते म्हटले जातं. कारण का तर योगशास्त्रावर त्यांचं स्वतःचंच विवेचन आहे. हे लक्षात घ्या की योगशास्त्रावर पतंजलींनी स्वतःचंच विवेचन केलेलं आहे. म्हणून पतंजलींना योगशास्त्राचे आद्य प्रणेते असं म्हटलं जातं. असाही कुठेतरी एखादा प्रश्न येण्याची शक्यता असते. त्यांना योगाचे आद्य प्रणेते का म्हणतात? प्रणेते याचा अर्थ त्याचं तयार निर्मिक म्हणूया आपण त्याला. तर हे त्यांना का निर्माण करते म्हणूया, तर त्यांना तो अधिकार का प्राप्त झाला? कारण स्वतःचं विवेचन असल्यामुळं आणि त्यामुळे त्यांना योगाचं आद्य प्रणेते म्हटलेलं आहे. आता एक वादाचा प्रश्न येतो की तीन शास्त्रामध्ये एखादी व्यक्ती इतकी पारंगत असू शकेल का? तर याचा विचार न करता असूही शकेल. एकाच व्यक्तीकडं ह्या तीन शास्त्राचं एवढं अगाध ज्ञान, प्रचंड ज्ञान आलं असेल का? याचाही थोडासा साकल्याने विचार केला तर आपल्याला असं दिसतं की साधारणपणे ही तिन्ही शास्त्र त्या काळामध्ये अर्थात त्यांनी ती कोळून घेतली असतील आणि त्याच्यावरती त्यांनी लिखाण केलं असेल. काहींच्या मते असे पतंजली मग एक होते का तीन होते असंही पण एक विवादाचा प्रश्न आहे. म्हणजे एकटा माणूस एवढं काय करू शकणार नाही. पण त्याचा विचार न करता आपण ह्या पतंजलींचाच विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. तर म्हणून त्यांना योगाचे आद्य प्रणेते म्हटलेलं आहे. आता त्याच्यानंतर मग तुम्हाला काही छोटी प्रश्न आलेले असतात की हा पातंजली योग दर्शन केव्हा लिहिलेलं आहे? तर इसवी सन पूर्व 200 ते 400 वर्ष हा कालावधी लक्षात ठेवायचा आहे. आता त्यावेळेचं कुणालाच काही माहीत नाही, म्हणजे त्यावेळी कुणी मोजमापही केलेलं नसावं, पण की इसवी सन पूर्व 200 ते 400 वर्ष म्हणजे सुमारे 2500 वर्षापूर्वी खरं म्हणजे आपला हा पातंजली योग दर्शन त्याची निर्मिती झाली असं मला हरकत नाही आहे. तर त्याच्यामध्ये अधिकृत पुरावे कुठले उपलब्ध नाही आहेत. पण त्यावेळी जे काय पहिला लिहिलं असेल ते पुन्हा सांगोवांगी करत एकाला दुसऱ्याला सांगणे, दुसऱ्याला तिसऱ्याला सांगणे, असं करत करत हा कालावधी तयार झाला असेल. आणि त्यामुळं आता फार पूर्वी तुमच्या लक्षात येईल की मुद्रणकला त्या काळात नव्हती आणि मग कागदही नव्हते. मग लिखित स्वरूपात कुठनं आला असेल याचाही थोडासा विचार करणं आपण गरजेचं आहे. म्हणजे तो जो काळ होता इसवी सन पूर्व म्हणतो मी, मुद्रणकला म्हणजे 12व्या शतकामध्ये आपल्याकडे विकसित झाली. म्हणजे बघा अलीकडं आपल्याकडं 12व्या शतकामध्ये, हे तरी फार पूर्वीच आहे. मग त्या काळामध्ये कसं लिहिलं जात असेल त्याचाही त्या विचार आपण करू शकतो. तर त्या काळामध्ये भूर्जपत्र नावाचा एक प्रकार होता. म्हणजे वनस्पतीचे काटे किंवा त्याच्या काही काटक्या किंवा काही अशी रुंद पानं त्याच्यावरती त्या काट्यांनी कोरून त्यांच्या त्यावेळच्या लिपीमध्ये तो मजकूर त्याने तो लिपिबद्ध केलेला असावा. त्यांना भूर्जपत्र म्हणतात. हा शब्द लक्षात ठेवा. भूर्जपत्रांच्या माध्यमातून त्या काळात ते लिखाण केलं गेलं असावं असं मानलं जातं. म्हणजे झाडांच्या पानावर काट्यांच्या साहाय्यानं किंवा इतर काही म्हणजे काटक्यांच्या साहाय्यानं. तर मग हा एक भाग संदर्भ लक्षात ठेवा. पतंजलींच्या बाबतीमध्ये काही आख्यायिका आहेत. कारण ते एखादा प्रश्न तुम्हाला शब्द येतो, प्रश्न पतंजली या शब्दाचा अर्थ काय आपण बघणार आहे. तर तुम्ही ती आख्यायिका नीट ऐकला तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नीट कळणार आहे. म्हणजे ॲक्च्युली पतंजली शब्दाचा अर्थ काय, म्हणजे हाही प्रश्न अगदी सगळ्यांना भेडसावणार असतो. तर नाव पतंजली, मग पतंजलीचा अर्थ काय? तर त्यासाठी एक आख्यायिका आपण या ठिकाणी दिलेली आहे. खरं म्हणजे पतंजलींना शेषाचे अवतार मानतात. तर एक आख्यायिका अशी पण आहे की भगवान विष्णूंनी त्या शंकराचं एक आनंद तांडव नृत्य पाहिलं
त्यावेळी शेषाला वाटलं मलाही ते बघायचं आहे. आणि मग त्यावेळी मग त्याला सांगितलं गेलं तू तसा अवतार घे. आणि म्हणून मग तो अवतार घ्यावा लागला म्हणून त्यांना म्हणजे हे पतंजली नाव पडलं असावं असं म्हटलेलं आहे. आणि त्याने जो अवतार घेतला तो त्याचं रूप दाखवण्यासाठी तोच पतंजलीचा अवतार असं मानलेलं आहे. आणि बऱ्याचदा शेष ही खरं म्हणजे सर्प, शेष, भुजंग हे कुंडलिनीचं प्रतीक आहे. आणि त्यामुळे काही अंशी आपण ते खरं मानायला काही हरकत नाही आहे. तरी पतंजलींची मूळ आख्यायिका आपण मानायला हरकत नाही आहे. थोडासा आपण विस्ताराने त्याचा आणखीन विचार करूया की पतंजलींचं जन्मगाव असं काय कुठं नाही आहे, कुठं उपलब्ध नाही आहे, कुठलाच इतिहास उपलब्ध नाही आहे. पण ज्या काही आख्यायिका आहेत त्या आख्यायिकावरून आपणाला एक ढोबळ मनाने एक आख्यायिका दिलेली आहे. तर गेल्या 2 वर्षापूर्वी आम्ही खरं म्हणजे रामेश्वरला आमच्या केरळ ट्रिपमध्ये आम्ही गेलो होतो. त्यामुळे एका मंदिरामध्ये एका पुतळ्यावर पतंजलींच्या नावाचा उल्लेख आहे. बघा रामेश्वरमध्ये जर तुम्ही गेला तर ते मंदिर ते बघायला मिळतो. तो पुतळा दिसतो आणि त्याच्या खाली पतंजली लिहिलेला आहे. आणि मग ते पतंजलीचा तो पुतळा तो खरं म्हणजे आता जी आख्यायिका मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याचं कसं आहे की वरचं शरीर माणसाचं आणि खालचं शरीर नागाचं अशी ती मूर्ती आहे. आणि त्याच्याकडे लिहिले पतंजली. वरचं शरीर माणसाचं आणि खालचं शरीर नागाचं म्हणजे असं जे रूप आहे ते पतंजलीचं म्हणलेलं आहे. मग असे जे म्हटलं तुम्हाला एक शेषावतार आणि शेष एक कुंडलिनीचाच एक भाग आहे. आणि त्यामुळं या दोन्हीमध्ये आपल्याला साम्य मानायला काही हरकत नाही. तर याची आख्यायिका ती थोडीशी आपण जरा ऐकू शकता. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आत्ताचं जे उज्जैन आहे आपल्या याच्यामध्ये उज्जैन शहर तर त्याचे विदेशनगरी नाव होतं पूर्वी. तर गोनार्द नावाच्या गावात त्यांचा जन्म झाला म्हणून म्हणलेलं आहे. पतंजलींचा जन्म गोनार्द या गावी झाला असं मानण्यात येतं. त्याला कुठलाही शास्त्रीय पुरावा नाही. पण ज्या काही आख्यायिका आहेत ज्या पूर्वापार चालत आलेल्या आहेत त्यावरून आपण हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यांच्या आईचं नाव होतं गोनिका. म्हणजे पतंजलीच्या आईचं नाव गोनिका. कुठेतरी तुम्हाला केव्हा तरी पुढं अभ्यास करताना हे बारकावे विचारण्याची शक्यता असते. किंवा जेव्हा तुम्ही पुन्हा गुरुकुलमध्ये गेल्यानंतर जेव्हा त्या ठिकाणी काही क्वीज किंवा इतर काही असतं तेव्हा ते विचारलं जातं. तेव्हा थोडंसं आपण प्रबोध झाल्यामुळं आपल्याला ह्या बारीक तपशील आपल्याला माहीत पाहिजे. तर त्यांच्या आईचं नाव होतं गोनिका. तर या संदर्भातली कथा जी आहे ती अशी आहे की गोनिकाला बरीच वर्ष पुत्र नव्हतं म्हणजे त्याला अपत्य नव्हतं तिला. आणि त्यामुळं तिनं सूर्याकडे प्रार्थना केली. बघा ही जरा आख्यायिका तुलसीने लक्षात एक गोष्टच आहे. गोष्ट आपल्याला ऐकायला आवडते. तर ती गोनिका तिला पुत्र नव्हतं किंवा अपत्यच नव्हतं आणि म्हणून तिनं खरं म्हणजे सूर्याची उपासना केली. खरं म्हणजे सूर्याकडे प्रार्थना केली. आणि मग तिला सांगितलं गेलं की तू रोज सूर्याला अर्घ दे आणि सूर्याकडं पुत्र प्राप्तीकरिता प्रार्थना कर. आणि एक अट घातली होती म्हणजे बघा सूर्याची उपासना कर. आणि तिला एक अट घातली होती की ती उपासना करताना डोळे उघडायचे नाहीत. डोळे मिटून सूर्याची प्रार्थना सूर्याची उपासना करावी. आणि मग त्या गोनिकेनं खरं म्हणजे अपत्यप्राप्तीसाठी त्या पद्धतीनं ती उपासना केली. अगदी कडकपणानं केली. आणि ती दररोज सकाळी उठल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायची म्हणजे पाण्याचं हे करून द्यायची अभिषेक केल्यासारखं. तर ते अर्घ्य देत असताना एकदा काय झालं तिची उपासना इतकी कडक होती की ती नित्यनियमाने ती करू लागली, श्रद्धेनं करू लागली. आणि एके दिवशी काय झालं की तिच्या हातामध्ये काहीतरी वळवळायला लागलं. कारण तिला सांगितलं होतं की डोळे उघडायचे नाही आहेत. मग तिच्या हातामध्ये तशा मिटलेल्या डोळ्याने तिला जाणवलं स्पर्शानं की हातामध्ये काहीतरी वळवळत आहे. आणि त्यामुळे मग तिनं तेव्हा डोळे उघडून बघितले तर तिच्या हातामध्ये खरं म्हणजे सापाचं पिल्लू होतं. आणि त्याचं ते वैशिष्ट्यपूर्ण असं होतं की अर्ध म्हणजे त्याचं शरीर जे होतं त्या सापाचं वरचं अर्ध पुरुषाचं आणि कमरेपासून खाली सापाचं म्हणजे असं एक विचित्र तिच्या हातामध्ये तिला ते दर्शन झालं. आणि मग तेव्हापासून तिनं ते तिला पुत्र मानलं. कदाचित तिला वाटलं त्या श्रद्धेपोटी हाच आपला पुत्र आपणाला दिला असेल सूर्यदेवानं. कारण सूर्यदेवतेची कडक उपासना केली होती आणि त्यामुळं हाच पुत्र असेल म्हणून तिनं अगदी श्रद्धेनं
काळजीपूर्वक त्याचं पालन पोषण केलं आणि म्हणून खरं म्हणजे त्याचं नाव त्यानं पतंजली ठेवलेलं आहे. म्हणजे पतंजलीचा अर्थ काय होतं बघा, तर अंजली याचा अर्थ ओंजळ आणि पत म्हणजे पडलेला, त्याच्या ओंजळीमध्ये पडलेला म्हणून तो पतंजली, अशी ती आख्यायिका मूळ आपण मानायला हरकत नाही आहे. तर हे पतंजली शब्दाचा खरा अर्थ असा होऊ शकेल असं काही जाणकारांचं मत आहे. पत याचा अर्थ पडलेला, पत होणे म्हणजे पडणे, आणि अंजली म्हणजे तिची जी ओंजळ होती, जी ती अर्ध द्यायला अर्पण करत होती, तिच्या ओंजळीमध्ये तो पडला म्हणून खरं म्हणजे असा तो अर्थ मानायला हरकत नाही. तर मग हे एवढी आख्यायिका आपण लक्षात ठेवावी की पतंजलीचा मूळ अर्थ काय, ती आख्यायिका काय, त्याचा जन्म म्हणजे त्याचं नाव तसं का पडलं, त्याचं स्वरूप काय होतं, हे थोडंसं ढोबळमानानं आपण लक्षात ठेवा. कुठेतरी आपण पातंजली योगदर्शन किंवा इतर ग्रंथांचा जुना अभ्यास करत असताना हे संदर्भ आपल्याला उपयोगी पडतील म्हणून करा. म्हणजे थोडंसं आपण याच्याकडं थोडंसं श्रद्धेनं बघायला हरकत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन बघायला गेला तर याचं उत्तर तुम्हाला काय मिळणार नाही. खरं वैज्ञानिक दृष्ट्यानं जर बघायला गेलो आपण तर याचं काहीच उत्तर मिळणार नाही. पण श्रद्धेनं आपण थोडंसं जर विचार केला तर काही गोष्टी ह्यातल्या मिळत्या जुळत्या आहेत असं मानायला हरकत नाही. तर मग या पातंजली योगदर्शनमध्ये आपण आता बघितलं, पतंजलीचा अर्थ बघितला आणि आद्यकर्ते जे पतंजली आहेत त्यांचा कालावधी पण आपण बघितला. तर ह्या पतंजलीने खरं म्हणजे या पातंजली योगदर्शनचं खरं म्हणजे जे स्थान आहे ते 6 दर्शनामध्ये आहे. ते आपण आता थोडासा वेगळा या ठिकाणी विचार करणार आहोत. दर्शन आणि शास्त्र यातला फरक मला वाटते पहिला तुमच्या योगासने पेपरच्या वेळी तुम्हाला गेला असेल, बरोबर आहे का. योगासनेमध्ये दर्शन आणि शास्त्र यातला फरक इथंही थोडासा त्याचा संदर्भ आलेला आहे. जेव्हा मी 5व्या दिवशी इथं आपण चर्चेला बसू तेव्हा तुम्हाला त्याचे दोन्हीतला फरक आणखीन मी तुम्हाला जास्त देईन. जर तुम्हाला त्याचा फरक समजला नसेल तर दर्शन कशाला म्हणायचं, शास्त्र कशाला म्हणायचं. मग पातंजली योगदर्शन हे दर्शन पण आहे आणि शास्त्र पण आहे. म्हणजे इट इज दर्शन ॲज वेल ॲज अ सायन्स. तर असं का म्हटलेलं आहे असाही प्रश्न तुम्हाला प्रबोधमध्ये येणार आहे. म्हणजे त्या पेपरमध्ये येईल आणि इथेही त्याचा काही संदर्भ आपण बघणार आहोत. त्या प्रामुख्याने ही गोष्ट लक्षात ठेवा, पातंजली योगदर्शन हे दर्शन पण आहे आणि शास्त्र पण आहे. मग दर्शनामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात, शास्त्रात कोणकोणत्या गोष्टी असतात, मग त्याला दर्शनाचा दर्जा का दिलेला आहे या गोष्टींचा विचार आपण शेवटच्या दिवशी आणखी डिटेलमध्ये करू. आज आपला तो अभ्यासाचा विषय तो नाही आहे. पण एवढं तुम्ही लक्षात ठेवायला हरकत नाही आहे की पातंजली योगदर्शन हे दर्शनीय आहे आणि शास्त्रीय आहे. हे तुम्हाला कुठेतरी गाळलेल्या शब्दामध्ये 100% येणार, 100% येणार. पातंजली योगदर्शन हे डॅश डॅश व डॅश डॅश आहे. तर तिथल्या लागेल तुम्हाला 2 गोष्टी मी सांगितल्या, दर्शन पण आहे आणि शास्त्र आहे. मग दर्शनाचे गुणधर्म बघायला लागतील, विज्ञानाचे गुणधर्म बघायला लागतील आणि त्यांना तो दर्जा का दिलेला आहे त्याचाही तुम्हाला खुलासेवार विवेचन करावं लागणार आहे. आणि म्हणून आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर पातंजली योगदर्शनमध्ये जी सूत्र आहेत ते 196 सूत्रांचा हा तो ग्रंथ आहे. अगदीच होता. आपण आता थोडं सूत्राकडे आपण बघणार आहे की 196 सूत्र आहेत, छोटी आहेत आणि ते पुस्तक जर तुम्ही बघितलं, पातंजली योगदर्शन बघितलं असेल की आपल्या खिशामध्ये मावेलं असं अगदी छोटं पुस्तक, क्रमानं त्याच्यात 196 सूत्र आहेत. त्याची विभागणी 4 पादामध्ये केलेली दिसते. आपण समाधीपादापासून ते कैवल्यपादापर्यंत त्याचे वेगवेगळे भाग केले, 4 भागांमध्ये तो विभागलेला आहे. तर हे त्याचं स्वरूप पण आपण लक्षात ठेवायला पाहिजे. तर त्या 196 सूत्रांमधून अतिशय ज्याला म्हणतो आपण लॉजिकली त्याची मांडणी केलेली आहे. सूत्रामध्ये कसं एका म्हणीनंतर दुसरा म्हणी येतो त्याची अगदी सूत्रबद्ध पद्धतीनं योजना केलेली असते, तसं इथं सुद्धा पतंजलींनी या 4 पादांची योजना केलेली आहे. म्हणजे समाधीपाद, साधनपाद, विभूतीपाद आणि कैवल्यपाद. त्याचाही आपण थोडासा विचार करायचा आहे. म्हणजे तुम्हाला प्रबोधमध्ये ह्या गोष्टी लक्षात यायला पाहिजेत की पातंजली योगदर्शन मला अभ्यास करायचा आहे भविष्यामध्ये, आता नाही. आता तुम्ही फक्त इट इज अ जस्ट इंट्रोडक्शन टू यू, ओळख करायची या अभ्यासक्रमामध्ये. म्हणजे हा मी मगाशी तुम्हाला व्याख्यानाच्या सुरुवातीला हा मुद्दा क्लिअर केलेला होता की तुम्हाला या ग्रंथांची
मूलभूत ओळख, थोडीशी ओळख, थोडासा परिचय तुम्ही इथं करून घ्यायचा आहे आणि भविष्यामध्ये जर तुम्हाला त्याच्यामध्ये आणखीन जर अभ्यास करायची संधी मिळाल्यानंतर त्याचा तुम्ही डिटेलमध्ये किंवा डीपमध्ये त्याचा अभ्यास करू शकता. तेव्हा ती आता जर आणखीन एक प्रश्न येतो की मग ही जी सूत्र आहेत 196 म्हणजे ती पाठांतराला आले आहेत का कोणी सांगितले आहेत? मगाशी मी सांगितले तर तीच आहेत की एका पिढीनं दुसऱ्या पिढीला, दुसऱ्या पिढीनं तिसऱ्या पिढीला असं करत 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 ती नंतर आली, मुद्रणकला आली आणि मग ती सगळी आपल्या पुस्तक रूपानं प्रसिद्ध झालेली आहेत. तर ते सुरुवातीला ते भूर्जपत्रावर लिहिली असेल असा अंदाज आपण मानायला हरकत नाही मग सांगितल्या पद्धतीनं. तर मग ती अशी जी सूत्र आहेत ती 196 सूत्र आज आपल्याला लिखित स्वरूपात पातंजली योगदर्शन या ग्रंथामध्ये बघायला मिळतात. तर भारतीय परंपरेमध्ये षटदर्शन मानलेले आहेत, 6 दर्शन आहेत, त्यांचाही आपण या ठिकाणी थोडासा अभ्यास करणार आहोत. 6 दर्शनं कोणती आहेत, षटदर्शनं कोणती आहेत आणि योगसूत्र हा तो योगावरील एक दर्शन ग्रंथ मानलेला आहे. योगसूत्र हा योगावरील एक दर्शन ग्रंथ मानलेला आहे. तर याच्यावर तुम्हाला थोडंसं स्टॅटिस्टिकल म्हणजे सांख्यिकी माहिती थोडीशी या ठिकाणी लिहून घेणं गरजेचं. तर दर्शनांची संख्या किती आहे तर ते थोडासा विवादाचा प्रश्न आहे. काही ठिकाणी 16 दर्शनं मानलेत, काही ठिकाणी 21 मानलेले आहेत. पण खरं जे आहे की आपल्या भारतीय तत्त्वज्ञान हे षटदर्शनावर आधारलेलं आहे म्हणायचं. काही ठिकाणी 16 मानतात, 21 मानतात, पण आपण जे मग उत्तर लिहायचं आहे ते षटदर्शन. मगाशी जो शब्द वापरला दर्शन हा तर षटदर्शनावरती आहे. खरं म्हणजे आपण हे तत्त्वज्ञान हे किंवा आपला जो ग्रंथ आहे पातंजली योगदर्शन त्याला षटदर्शनामध्ये समावेश आहे. त्यामुळे आता मध्ये किती दर्शन आहेत तर ते थोडंसं लिहूनच घेता तर बरं होईल. पुस्तकात आहेच पण थोडंसं मी सांगतो त्या पद्धतीनं थोडंसं लिहून घ्या. दर्शनाचे नाव, दर्शनकर्ता आणि काळ. आता कुठंतरी एखादा प्रश्न येऊ शकतो, फारसे येणार नाही आहेत, पण टेंटेटिव्ह तुम्हाला कळलं पाहिजे की कुठल्या काळात कुठलं दर्शन येऊन गेलेलं आहे ते. तर साधारणपणे जी षटदर्शन आहेत त्याच्यामध्ये पहिलं दर्शन आहे सांख्य दर्शन. त्याला निरीश्वर दर्शन असं म्हणतात. निरीश्वर, ईश्वर न मानणारं, निरीश्वर लक्षात घ्या. तर ते दर्शनच आहे ते सांख्य दर्शन. त्याचे जे कर्ते आहेत ते कपिल ऋषी आहेत. कपिल ऋषींनी सांख्य दर्शन लिहिलेलं आहे आणि त्याचा जो रचना काळ आहे तो इसवी सन पूर्व 3200 वर्ष. बघा, इसवी सन पूर्व 3200 म्हणजे किती जुना असेल बघा. इसवी सन पूर्व 3000 वर्षापूर्वी ते लिहिलेलं आहे कपिल ऋषींनी. त्याचं नाव आहे सांख्य दर्शन. म्हणजे 6 दर्शनाचाच आपण या ठिकाणी विचार करतोय. कळलं का? बाकी काय बघू नका. म्हणजे 16, 21 असं काय नाही. पण व किती दर्शन आहेत? ढोबळमानानं कुठल्याही आपल्या योगाभ्यासी साधकाला विचारलं प्रबोधमध्ये तर षटदर्शन 6 दर्शन आहेत. त्यातलं पहिलं दर्शन आहे सांख्य. त्याचे जे कर्ते आहेत ते कपिल ऋषी 3200 वर्षापूर्वी इसवी सन पूर्व. दुसरं जे आहे ते योग सेश्वर सांख्य म्हटलेलं आहे पतंजलींनी इसवी सन पूर्व 200 म्हणजे योग दर्शन आलं बघा. इसवी सन पूर्व 200 वर्षे म्हणजे हा पतंजलींनी लिहिलेला आता आपण जे बघतोय ते. आता 200 ते 400 वर्ष आपण मानायचं आहे, पुस्तकातलाच कालावधी ठेवायचा आहे. इसवी सन पूर्व 200 ते 400 वर्ष. तिसरं जे दर्शन आहे ते वैश्विक दर्शन कणाद ऋषींनी लिहिलेलं आहे. वैश्विक दर्शन त्याला कणाद ऋषींनी ते लिहिलेलं आहे आणि इसवी सन पूर्व 1000 वर्षापूर्वी ते लिहिलेलं आहे. म्हणजे थोडीशी त्याची फक्त सांख्यिकी माहिती लिहून घ्या. त्याच्यानंतर चौथं जे आहे ते न्यायदर्शन गौतम ऋषींनी लिहिलेलं आहे. न्यायदर्शन ही दर्शनाची नावं आहेत सांख्य, योग, वैश्विक, न्याय. तर न्यायदर्शन हे गौतम ऋषींनी लिहिलेलं आहे. त्याचा जो कालावधी आहे, रचना काळ जो आहे तो इसवी सन पूर्व 500 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा हे 2 आहेत दर्शनं. मीमांसा म्हणतात त्याला आपण. तर पूर्वमीमांसा जैमिनी या ऋषीने लिहिलेलं आहे. पूर्वमीमांसा जैमिनी इसवी सन पूर्व 400 वर्षे. म्हणजे सगळी दर्शनं ही इसवी सन पूर्व कालावधीमध्ये लिहिली गेलेली आहेत. ते मीमांसा त्याचे 2 भाग केलेत. पूर्वमीमांसा जैमिनी
इसवी सन पूर्व 400 वर्ष, आणि उत्तर मीमांसा ज्याला वेदांत म्हटलेलं आहे ते बादरायण ऋषी, हा कुठतरी संदर्भ येतो बादरायण, बादरायण, तर त्यांनी इसवी सन पूर्व 400 वर्षे त्याला उत्तर मीमांसा म्हणतात, किंवा त्याला व्यास, बादरायण व्यास असं म्हटलेलं आहे. व्यास खूप असतात, अनेक व्यास होऊन गेलेले आहेत, तर बादरायण व्यास याने ते लिहिलेलं आहे असं इथं म्हणायला हरकत नाही आहे. मग आता जे आपण व्याकरण म्हटलेलं आहे ते पाणिनीच्या खरं म्हणजे अष्टाध्यायी या व्याकरण ग्रंथावर महाभाष्य केलेलं आहे. बघा, अष्टाध्यायी या ग्रंथावर, या व्याकरण ग्रंथावर त्यांनी ते महाभाष्य केलेलं आहे. म्हणजे आपण फक्त 6 दर्शनाचा या ठिकाणी विचार केला. 6 दर्शन कोणते आहेत, षड्दर्शनं कोणते आहेत, त्यांचा कालावधी कोणता, त्याचे कर्ते कोण, फक्त ढोबळमानानं आपण या ठिकाणी विचार करा. फक्त एक महत्त्व लक्षात ठेवा की पातंजल योग दर्शन हा खरं म्हणजे दर्शनाचा दर्जा दिलेला आहे हे त्याच्यावरनं स्पष्ट होतं. काय कोणत्या गोष्टीवरनं स्पष्ट होतं की ज्या अर्थी पातंजल योग दर्शनला या 6 दर्शनामध्ये स्थान दिलेलं आहे. आतापर्यंत आपण बघितलं बरीचशी दर्शनं फार जुनी आहेत, अगदी 3-3.5 हजार वर्षापूर्वीच्या इसवी सन पूर्व, पण पतंजलीने लिहिलेलं दर्शनसुद्धा हे त्याच्यामध्ये स्थान दिलं गेलं असल्यामुळं त्याला दर्शन मानायला काही हरकत नाही. तेव्हा ह्या सगळ्यामध्ये त्याच्यानंतर मात्र दर्शन कुठलं निर्माण झालेलं नाही, दर्शन कुठलंही निर्माण झालेलं नाही आहे, हे लक्षात घ्या. आणि मग ह्या दर्शनामध्ये खरं म्हणजे काय असतं लक्षात घ्या. दर्शनामध्ये आता दर्शन आणि शास्त्र यात काय फरक आहे बघा. दर्शनामध्ये तत्त्वज्ञानावर चर्चा असते, शास्त्रामध्ये तत्त्वज्ञानावर चर्चा नसते. तुम्ही पहिल्या पेपरमध्ये त्याचं तुम्हाला स्पष्टीकरण दिलं की नाही मला माहीत नाही, पण शेवट दिवशी तुम्हाला यातला फरक मी साधारणपणे 4 ते 5 फरक तुम्हाला मी समजावून देणार आहे. त्यापैकी एक फरक असा आहे, दर्शनामध्ये तत्त्वज्ञानावर चर्चा असते, विज्ञानामध्ये शास्त्रामध्ये या तत्त्वज्ञानावर चर्चा नसते, कारण शास्त्राला तत्त्वज्ञान मान्य नाही, हे लक्षात घ्या. दर्शनामध्ये तत्त्वज्ञान त्याच्यावर चर्चा असते, पण विज्ञानामध्ये मात्र किंवा शास्त्रामध्ये मात्र त्याच्यावर चर्चा असूच शकत नाही. लक्षात आलं. हा पहिला एक त्याकडून फरक तुम्ही लक्षात घ्या. आता दर्शनामध्ये फार गहन प्रश्न असतात, म्हणजे बघा की शास्त्रांनी याचा कधी विचार केलेला नसतो. दुसरा फरक आला बघा, फार गहन प्रश्नांची चर्चा, म्हणजे कुठलं जीवन म्हणजे काय, त्याच्यानंतर परमात्मा म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, हे सगळं, त्याच्यानंतर आत्मा परमात्मा म्हणजे काय, हे जीवनचक्र कशासाठी चालतं, ही सगळी चर्चा खरं म्हणजे दर्शनामध्ये असते. विज्ञानात त्याच्यामध्ये असले गहन प्रश्नांचा संदर्भ शास्त्रामध्ये कधीच येत नाही. 2 फरक तुम्हाला समजले. तत्त्वज्ञानावर चर्चा तिकडं असत नाही शास्त्रामध्ये. दुसरं, इतके गहन प्रश्न असतात की ज्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याकरता मानव शेकडो वर्ष प्रयत्न करतोय की आपलं जीवन म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, हा सगळा भाग. पण शास्त्रामध्ये तसं काय असत नाही. हा दुसरा एक फरक आपण लक्षात ठेवायचा आहे. तर दर्शनामध्ये खरं म्हणजे साधना मार्ग सांगितलेला आहे. शास्त्रामध्ये बघा, म्हणजे दर्शनामध्ये या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही कशी मुक्ती साधायची त्यासाठी साधन मार्ग सांगितलेला आहे. शास्त्रामध्ये असं काही नसल्यामुळं काही तिथं येणार नाही. म्हणजे शास्त्रामध्ये असा कुठला साधना मार्ग सांगितलेला नाही आहे, दर्शनामध्ये मात्र साधना मार्ग सांगितला आहे. पतंजलीने सुद्धा तुम्ही कैवल्याकडे कसं जायचं ते सांगितले ना. बघा, समाधीपासून सुरुवात करून त्यांनी कैवल्याकडे कसं जायचं हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी खरं म्हणजे साधन मार्ग सांगितलेला आहे, साधना मार्ग सांगितलेला आहे. हे तिसरं तुम्हाला फरक लक्षात येईल दर्शन आणि शास्त्रामधला. दर्शनामध्ये हा मार्ग सांगतात, शास्त्रामध्ये येईल का हो? शास्त्रामध्ये हा येणारच नाही, कारण शास्त्राला ह्या कल्पनाच मान्य नाही आहेत, संकल्पनाच मान्य नाही आहेत, आणि त्यामुळं त्या गोष्टी त्या ठिकाणी येत नाही आहेत. आणि त्यामुळं हे दर्शन आणि शास्त्रातला फरक आपण ह्या ढोबळमानानं लक्षात ठेवायचा आहे. आता आपण थोडंसं पुढं आणखी जाणार आहोत की या सूत्र या शब्दाकडे देखील आपण बघणार आहे. सूत्र म्हणजे काय, तर मग या सूत्रामध्ये सूत्रांचं वैशिष्ट्य काय,
योगसूत्राची काही भाषिक वैशिष्ट्ये कोणती आहेत, हे हा मात्र प्रश्न तुम्हाला येतो की सूत्र याच्यावरती तुम्हाला डिटेल मोठा प्रश्न येतो. खरं म्हणजे सूत्रांच्या वरती सूत्राची रचना, सूत्रांचा अर्थ, म्हणजे सूत्र म्हणजे काय त्याच्यावर, सूत्राबाबत नव्हे पण सूत्र म्हणजे काय याच्यावर देखील आपल्याला बघायला पाहिजे. खरं म्हणजे सूत्रांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं तर, कारण हा पातंजली योग दर्शन हा मगाशी तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं 196 लहान लहान सूत्रांमध्ये तो लिहिलेला आहे. मग त्या सूत्रांची रचनासुद्धा बघणं रंजक आहे. जसं आपण बघतो, जसं सूत्र म्हणतो आपण, तर सूत्र असेल, मंगळसूत्र असेल, ते एका पाठोपाठ एक 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 म्हणी येतो बघा, बरोबर आहे की नाही. त्यात कुठेही विसंगती असत नाही, एक बरोबर एका पाठोपाठ एक. तसं लॉजिकल सिक्वेन्स आपल्याला सूत्रामध्ये बघायला मिळतो. अनेक सूत्र एका सूत्रावर दुसरी सूत्र आधारित असतात. पहिली आलेली सूत्र पतंजलींच्या बाबतीत बोलतो आपण हे, तर पतंजलींच्या बाबतीमध्ये सूत्रांचा जर आपण अभ्यास केला तर असं लक्षात येतं की हा जो अभ्यास आहे तो खरं म्हणजे क्रमशः त्याची मांडणी केलेली दिसते. क्रमशः म्हणजे कुठे विस्कळीतपणा दिसत नाही आहे. म्हणजे सूत्रांची रचना पातंजली योग दर्शनमध्ये सूत्रांची रचना कोणत्या पद्धतीने झालेली आहे, तर पहिला तुम्हाला सांगता येईल की ती क्रमशः आहे. देर इज लॉजिकल सिक्वेन्स, तर्कशास्त्रीय क्रम आपल्याला दिसतो त्या ठिकाणी. असं काय नाही एक मागे एक सूत्र इथं आणि एक सूत्र सगळ्यात शेवटी, असं कुठं मांडलेलं नाही आहे. उलट प्रत्येक सूत्र एकमेकात गुंफलेलं आहे. याचा अर्थ काय की पहिल्या सूत्राचा अभ्यास तुम्ही केला की त्याला जोडून दुसरं येणार, त्याला जोडून तिसरं येणार, पुढं 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 त्या सूत्रांच्या आधारे आपण चालत राहतो. असा तो सिक्वेन्स आहे, क्रम आहे, तो आपल्याला या ठिकाणी पातंजली योग दर्शनमध्ये बघायला मिळतो. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तेव्हा सूत्रांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की सूत्र शब्दाचा अर्थ खरं म्हणजे असा आहे की कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय व्यक्त करणं. जर तुम्हाला माहिती आहे की आपण मोठ्या मोठ्या डेफिनेशन्स, व्याख्या लिहितो, बरंचसं लिहितो, त्यात अनेक शब्द असतात डेफिनेशनमध्ये. तुम्ही आतापर्यंत मला वाटतं आपण कॉलेज शिकत असताना अनेक शास्त्रांमध्ये व्याख्या बघितल्या, त्या व्याख्यांच्यामध्ये खूप काही सांगितलं असतं. सूत्रामध्ये मात्र माफक शब्दामध्ये खूप मोठा आशय, अगदी 2-3 शब्दामध्ये सुद्धा मोठा आशय सांगायचं काम खरं म्हणजे सूत्र करतात. हे महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं ते एक आपण जर बघितलं आपण सूत्र कशी करायची, म्हणजे त्याची वैशिष्ट्ये काय, तर हे आपण बघायचं आहे. तर खरं म्हणजे आपल्याला एक सूत्राची वैशिष्ट्ये सांगणारा एक श्लोक आहे. सूत्राची वैशिष्ट्ये सांगणारा एक श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही लक्षात ठेवा, हा प्रश्न येतोच. सूत्राची वैशिष्ट्ये सांगणारा श्लोक किंवा तुम्हाला तोंडी परीक्षेमध्ये सुद्धा विचारतील. जेव्हा ग्रंथपरिचयाची तोंडी परीक्षा होईल तेव्हा तुम्हाला हे विचारणार, वा सूत्राविषयी काही आपणाला एक श्लोक आले, तुम्हाला माहिती आहे का. म्हणजे सूत्रांची रचना, सूत्रांचं वैशिष्ट्य तुम्हाला कोणत्या पद्धतीनं सांगता येईल त्याविषयी एक श्लोक आहे, अर्थात तो आपणाला माहीत पाहिजे. तर त्याच्यात खरं म्हणजे सगळी वैशिष्ट्ये लिहिलेत सूत्राची वैशिष्ट्य. त्याचं म्हटलेलं आहे की अल्पक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम. बघा 4 गोष्टी त्यांनी महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत. अल्पक्षरम, सूत्रामध्ये म्हणजे अक्षरांची संख्या खूप कमी असते, कळलं का. अल्पक्षरम, अल्प अक्षरम म्हणजे काय, अल्प अक्षरम, हां अक्षरांची संख्याच एकदम कमी. पहिलं लक्षात येतं आपल्याला काय, फारसं साधं तुम्हाला माहिती आहे. पतंजलींनी योगाची जी व्याख्या केलेली आहे, योगश्चित्त वृत्ती निरोधा केले ना. योग हा चित्त वृत्ती निरोधा, योग शब्द काढला तर तुम्हाला योगाची व्याख्या फक्त 3 अक्षरांमध्ये केली, चित्त वृत्ती निरोध केली ना. मग त्याचा अर्थ किती होईल, ह्या एका सूत्रावर PhD करता येईल इतका त्याच्यावरती अर्थ निघेल. पतंजलींना आपण सुपर ह्युमन का म्हणतो बघा. अहो एवढा मोठा योग, जन्मजन्मांतरीसाठी असणारा योग, एवढा व्यापक योग, फक्त त्याची व्याख्या फक्त 3 शब्दामध्ये. बघा यू कांट इमॅजिन. किती 3 शब्दामध्ये, 3 खरं म्हणजे आहे तिथं की अल्पक्षरम, अक्षर बघितला तर अगदी कमी 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 3 शब्दांमध्ये आलं. योग हा चित्तवृत्ती निरोध असं म्हटलेलं आहे.
मग चित्तवृत्ती निवृत्तीनं शब्द आले त्याच्यामध्ये, अक्षरांची संख्याही कमी आली, म्हणून अल्पाक्षरम. असंदिग्धम, आता स्पष्टता असते, असंदिग्ध असं काय त्याचं असत नाही आहे, हे लक्षात घ्या की अल्पक्षरम असतात आणि ती खरं म्हणजे असंदिग्ध, त्यात काही असत नाही आहे. सारवत असं म्हटलेलं आहे तिसरं बघा. असंदिग्ध म्हणजे काय, संदिग्धता नसावी खरं म्हणजे, त्याच्यात कुठल्याही प्रकारे संदिग्ध नाही, जे काय असलं स्पष्ट मांडलेलं असतं. आता तेच जर आपण सूत्र घेतलं किंवा पहिलं जरी घेतलं, अथ योगानुशासनम म्हणजे आपण पातळी योगदर्शनमधलं सुरुवातीचं, ती अगदी कमी, मग त्याच्यामध्ये संदिग्धता आहे का बघा, असंदिग्धता नाहीच आहे, संदिग्धता नसते खरं म्हणजे. कारण काय होतं की अक्षरं जर कमी करायची म्हणली सूत्रकर्त्यानं तर त्याच्यामध्ये संदिग्धता येण्याची शक्यता असते आणि त्यामुळं अर्थ लक्षात येत नाही, आणि म्हणून त्याच्यामध्ये खरं म्हणजे अल्प अक्षरं पाहिजेत, असंदिग्ध पाहिजेत. सारवत, सारवत म्हणजे याचा अर्थ काय, सारवत याचा अर्थ की त्यातल्या एका भागावरून जास्त त्याचा विस्तार करता आला पाहिजे. उत्तम उदाहरण तुम्हाला माहिती आहे, आपण उन्हाळ्यामध्ये कोकमचं सरबत करतो बरोबर आहे ना, ते थोडंसं घालतो हां, आणि पुन्हा पायथ्यात पाणी आपण घालून आणि काय ते म्हणजे आणखीन जास्त करतो, ते मूळ त्याचा भाग कमी, पण त्याला आणखीन त्यात काय तुम्ही ॲडिशन केलं की आणखीन वाढत जातं ना, तर ते सारवत म्हटलं जाईल. सारवत याचा अर्थ की त्याचा आशय जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतो, म्हणजे जरी ते कमी असलं तरी ते सारवत आहे. सारवत याचा अर्थ म्हणजे अल्पक्षरम, असंदिग्धम, सारवत याचा अर्थ की शब्दांचा म्हणजे आवश्यक पसारा नसावा, आणि तर ते त्याच्यामध्ये आणखीन घातलं तर त्याचा आणखीन व्यापक शकेल, विशालता वाढू शकेल, असं ते सारवत आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे 3 आपण बघितली सूत्र कशी पाहिजेत, अक्षरांनी अल्प पाहिजेत, असंदिग्ध, त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे सारवत पाहिजे, कमी असेल तर त्याचा विस्तार करता येण्यासारखी पाहिजेत, म्हणजे अशा शब्दांची अक्षरांची म्हणजे व्यापकता योजकता त्या सूत्रामध्ये पाहिजे. आणि चौथं जे वैशिष्ट्य आहे की ते विश्वतोमुखम असं म्हटलेलं आहे. सूत्र मला वाटतं असं आहे की अल्पक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम. बघा काय काय सांगितलं आहे, अल्पक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम. म्हणजे आता 3 शब्द लक्षात ना तुम्हाला, 3 गोष्टी, अल्पाक्षर, अक्षराने अल्प, असंदिग्ध, त्या सारवत म्हणजे थोड्यावरून जास्त, आणि विश्वतोमुखम सगळ्यांना त्याचा अर्थ समजायला हवा, सगळ्यांना त्याचा ते म्हणता यावं, सगळ्यांना ते म्हणजे त्याचं पठण व्हावं असं पाहिजे, सगळ्यांना म्हणताना सुलभ व्हावं किंवा सगळ्यांना प्रत्येकाच्या मुखाला सुयोग्य असलं पाहिजे, म्हणजे म्हणायला सुलभ पाहिजे हो, फार काय क्लिष्ट नाही करायचं. विश्वतोमुखम, प्रत्येकाच्या मुखामध्ये ते सूत्र सहजपणे त्याचं पठण करता आलं पाहिजे, म्हणता आलं पाहिजे. आता पातळी तुम्ही आता सूत्र म्हणताय की नाही, प्रबोधमध्ये तुम्हाला पाठांतराला सूत्र आहेत म्हणताय ना, व फार अडचणी येतात का खरं सांगा, ते सर सांगतात तुम्ही म्हणता किंवा कॅसेटवरनं किंवा ताईंच्या पाठोपाठ म्हणता, असं काहीतरी चालू असतं आपल्या वर्गामध्ये, म्हणजे फार काही अडचण नाही आहे हो. म्हणजे सूत्राचा जर विचार केला तर तिथं लागू पडतं बघा. मग काय लागू पडलेलं आहे की विश्वतोमुखम, तुम्हाला म्हणता आलं म्हणजे झालं, विश्वतोमुखम झालं, कुणालाही म्हणता येईल, थोडासा प्रयत्न करावाच लागेल, प्रयत्न केल्याशिवाय काही म्हणता येणार नाही. तर ते विश्वतोमुखम हा एक भाग महत्त्वाचा आहे आणि सर्वांना म्हणता आलं पाहिजे, त्याला विश्वतोमुखम म्हटलेलं आहे. म्हणजे फार काय क्लिष्ट नाही आहे, प्रत्येकाला ते सहजपणे म्हणता आलं पाहिजे, सुलभपणे म्हणता आलं पाहिजे, असं ते सूत्र. म्हणजे 4 वैशिष्ट्य आपण बघितली, अल्पक्षरम, असंदिग्धम, त्याच्यानंतर सारवत आणि विश्वतोमुखम. दुसरी ओळ जी आहे त्या श्लोकाची की अस्तोभम अनवंद्यंच सूत्र सूत्र विदुः. त्याचा दुसरा जो भाग आहे तो असा आहे की समजण्यायोग्य असलं पाहिजे, फार अवघड आहे असं म्हणून काय त्याचं काय आपण पठण करणं सोडून देत नाही, आणि त्यासाठी मग थोडंसं भाषेचं आणि व्याकरणाचं सूक्ष्म ज्ञान
आणि थोडंसं म्हणजे व्याकरणशास्त्र भाषेचं ज्ञान थोडंसं असलं तर ते आपणाला सहज शक्य होतं. आता त्याच्यामध्ये मग पुढं असं म्हटलेलं आहे की सूत्र अस्तोभम अनवंद्यांचे म्हणजे फार जड आणि अवघड असू नये. अस्तोभम म्हणजे फार त्याच्यामध्ये क्लिष्टपणा आणला आहे, फार जड आहे, म्हणायला खूपच क्लिष्ट आहे असं काय नाही आहे. आता एखादं सूत्र त्याच्यामध्ये आहे नाही असं नाही की पातळ योगदर्शनमध्ये आम्ही जेव्हा अभ्यास केला योगरत्नाच्या वेळी तेव्हा अशी काही सूत्र होती की ती म्हणायला मला खूप कष्टप्रद वाटलेले आहेत, पण फार कमी आहेत. पण ती जर आपण नीट समजून घेतली, त्याचं मार्गदर्शन घेतलं तर ते आपल्याला आपण म्हणू शकतो हे आहे. त्यामुळं फार जड अस्तोभम असं काही असत नाही, हा दुसऱ्या ओळीचा त्याच्यामध्ये अर्थ आहे. आता त्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचे भाग आहेत योगसूत्राचे काही. आता आपण भाषिक वैशिष्ट्य बघूया. ही जे 4 तुम्हाला दिली 4 ते 5 ही त्या सूत्राची दिलेली आहेत. आता भाषिक वैशिष्ट्यामध्ये आपल्याला काय म्हणता येईल तर बहुतेक सूत्रात क्रियापद नाही, हे लक्षात घ्या. क्रियापदच नाही म्हणजे बघा क्रियापद नसणं हे चांगलं सूत्राचं लक्षण आहे. क्रियापद घातलं तर काय होईल? क्रियापद घातलं प्रत्येक ठिकाणी जर पतंजलीने सांगितलं असतं की योगा हा चित्तवृत्ती निरोधः आणि पुढे त्यांनी काय सांगितलं की योगा हा आता खाली की अथ योगानुशासनम योगा चित्तवृत्ती निरोधः तथा द्रष्टू स्वरूपेव स्थानम, त्याच्या पुढे काय लिहिलेलं नाही त्याच्यावरून आपल्याला कळतं. क्रियापद घातले की त्याचं पुन्हा लांब लचक होईल ते, आणि लांब लचक न करता कमीत कमी शब्दांमध्ये कमीत कमी अक्षरामध्ये जास्तीत जास्त आशय सांगितला पाहिजे. हे सूत्राचं वैशिष्ट्य आपण मगाशी बघितलं आणि त्या अनुषंगानं आपण ह्या सूत्रांच्याकडे बघितलं पाहिजे. सूत्र रचनेचं वैशिष्ट्य आपण या ठिकाणी अभ्यासलं पाहिजे. हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आपल्या लक्षात येतो. भाषिक गोष्टींचा जर विचार करत असताना आपल्या लक्षात येतं की क्रियापदांचा वापर फारच कमी, जवळजवळ नाही. संपूर्ण जर तुम्ही पातळ योगदर्शन ग्रंथाची सूत्र बघितली तर कुठंही क्रियापदं वापरलेली नाही आहेत. हे लक्षात ठेवा आवर्जून. हा प्रश्न येतो तुम्हाला अगदी 8 मार्काला 6 मार्काला किंवा 5 मार्काला प्रश्न येतोच, सूत्रांची वैशिष्ट्य सांगा म्हणून. मध्ये हे भाषिक मगाशी सांगितलेली ती श्लोकामधली. आता भाषिक वैशिष्ट्य जी आहे ती पण तुम्ही लिहून घेऊ शकता. भाषिक वैशिष्ट्यामध्ये क्रियापदांचा वापर नसतो. त्याच्यानंतर सूत्रातील जे अवयव असतात ते समासाने जोडलेले असतात. म्हणजे त्यातलं कसं ते समास असतो बघा. पूर्वी जे आमच्या व्याकरणामध्ये आमच्या काळामध्ये मराठीच्या आणि संस्कृतच्या व्याकरणामध्ये समास होते, तर त्या समासांचा वापर असतो त्याच्यामध्ये. म्हणजे हे त्याच्या भाषिक वैशिष्ट्यामध्ये सूत्रातले जे अवयव असतात त्यातले 2 भाग असतात ते समासाने एकमेकाला जोडलेले असतात, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. पूर्वी समास नावाचा व्याकरणामध्ये आम्हाला भाग होता. आता आहे की नाही मला आताच्या अलीकडच्या अभ्यासक्रमामध्ये माहीत नाही आहे. आता आम्हाला काय माहीत नाही मराठीचे व्याकरण, पण आम्ही जेव्हा अगदी 30-40 वर्षापूर्वी ज्या हायस्कूलच्या स्थितीमध्ये होतो त्या दृष्टीचा विचार केला तर. तिसरं जे आहे ते संधीचा वापर करून सूत्रातील वर्णसंख्या कमी केलेली असते. संधी असतात त्याच्यामध्ये. समास आणि संधी हे व्याकरणाचे 2 महत्त्वाचे भाग आहेत. तर संधींचा वापर करून वर्णसंख्या कमी केलेली असते, हे भाषिक वैशिष्ट्य आहे बघा. त्याचा संधींचा वापर करून वर्णसंख्या कमी करणे. त्याच्यानंतर चौथी जी गोष्ट आहे भाषिक की पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वनामांचा उपयोग केलेला आहे. आता कसं आहे की पुनरावृत्ती रिपिटेशन बऱ्याच वेळा असतं की रिपिटेशन टाळण्यासाठी. आता ते काही तुम्हाला सूत्र आल्यास लक्षात येईल की तत्प्रतिषेधार्थम एक सूत्र आहे. एकतत्वाभ्यासः तत्प्रतिषेधार्थम, त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी. त्याच्यावर म्हणजे वरच्या सूत्रामध्ये त्याच्यावर म्हणजे हे सर्वनाम आहे. म्हणजे सर्वनाम खरं म्हणजे इथं वापर केलेला आहे. पुनरावृत्ती म्हणजे ते प्रत्येकी सांगितलं आहे का, म्हणजे वरच्या सूत्राचा संदर्भ देण्यासाठी सर्वनाम वापरलेलं असतं. क्रियापदं कमी असतात पण इथं सर्वनाम का वापरलेले असतात की कनेक्टिंग, हे कनेक्शन म्हणून. सर्वनामावर लगेच ते पूर्वीचं होतं ते बघा. आता काही सूत्र आल्यानंतर मी तुम्हाला सांगतो. मी हा मुद्दा मला नीट तुम्हाला सांगता येईल स्पष्ट करून, तेव्हा तुम्हाला समजेल सर्वनामांचा वापर म्हणजे काय.
मी आता सूत्रांचा जर आपण अभ्यास करणार आहोत थोड्या वेळानं, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की अरे त्याची रचना अशी आहे, मग हे वर असं आलेलं आहे, त्याच्याऐवजी हे सर्वनाम वापरलेलं आहे. बघा बघा सांगितलं तत्प्रतिषेधार्थ, म्हणजे असं जे सांगितलं की त्यासाठी म्हणजे वर असतं ते तदा दृष्टुः स्वरूपे वस्तानम. तदा म्हणजे त्यानंतर म्हणजे वरच्या सूत्रामध्ये त्याचा आपल्याला संदर्भ घ्यायला लागेल. मग ते पुन्हा वरचं सूत्र सांगायची गरज नाही, एक सर्वनाम वापरलं तरी कळू शकतं, हे लक्षात घ्या. तर त्यामुळं पुनरावृत्ती टाळणे, रिपिटेशन, म्हणजे तुम्हाला यू हॅव टू अवॉइड रिपिटेशन. तर रिपिटेशन टाळणं हा त्यातला एक महत्त्वाचा भाग असतो, तो या भाषिक वैशिष्ट्यामध्ये येईल. त्याच्यानंतर मग निश्चय दाखवण्यासाठी संख्येचा वापर केलेला आहे. आणि बघा संख्येचा काही वापर केलेला दिसतो. काही पारिभाषिक शब्दांच्या व्याख्या केलेल्या असतात. आता काही पारिभाषिक शब्द आहेत त्यांच्या व्याख्या पण तिथं आलेल्या असतात. आता उदाहरणार्थ काय सांगितलं तुम्हाला की योगाची व्याख्या केली की योग चित्तवृत्ती निरोधा, म्हणजे काही पारिभाषिक शब्द आले त्यांच्या व्याख्या डेफिनेशन करण्यासाठी वापरलेले आहेत. तर ही काही भाषिक आपल्याला वैशिष्ट्य तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येतील. म्हणजे हे सगळे या पद्धतीनं खरं म्हणजे ज्या त्या श्लोकामधून आलेलं, शिवाय ह्या भाषिक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशा प्रकारची सूत्ररचना असते. एवढं तुमचं उत्तर 5 ते 8 मार्कांसाठी व्हायला पाहिजे. म्हणजे मगाचा तो श्लोक तुम्ही खरं म्हणजे त्यातला लिहिता आला पाहिजे. अल्पक्षरम, असंदिग्धम, सारवत, विश्वतोमुखम, हे थोडंसं पाठ करून ठेवावंच लागेल, किंवा नाही ठेवला तरी त्यातले जे आहेत 4 भाग ते लिहिता आले पाहिजेत. आणि इतर भाषिक वैशिष्ट्यांचा सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी परामर्श घ्यावा लागेल. तर हे खरं म्हणजे सूत्रांचं वैशिष्ट्य आहे. आणखीन काही त्याच्यामध्ये आहे की काय होतं की सूत्रामध्ये सांगितलं की क्रमबद्धता असते म्हणून सांगितलं. पहिल्या सूत्राचा अर्थ नीट समजल्याशिवाय दुसऱ्या सूत्राचा अर्थ कळत नाही. म्हणजे पातंजल योग दर्शनमध्ये किंवा कुठेही त्या सूत्ररचना करताना त्या सूत्रांमध्ये पहिल्या सूत्राचा अर्थ, नंतर पुढच्या सूत्राचा अर्थ क्रमशः आपल्याला कळतो. त्याच्यानंतर मग सूत्रातून अनेक अर्थ प्रकट होतात मी सांगितलं आहे. एकच अर्थ घेऊन चालत नाही आहे. सूत्राचं आणखी लक्षात घ्या महत्त्वाचं, त्या काळी किती विद्वता असेल बघा त्या सूत्रकर्त्यांच्यामध्ये. नुसता एकच अर्थ घेऊन नाही चालणार, अनेक अर्थ त्यातून उमलतात, अनेक अर्थ त्यातून प्रकटतात. हे त्याचं वैशिष्ट्य आपण मानायला पाहिजे. आणि त्यामुळेच मग खरं म्हणजे ज्ञानाचा एक वृक्ष उभा राहू शकतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे नुसता तुम्ही एकच अर्थ घेऊन नाही चालणार, त्यातून अनेक अर्थ त्यातून उमटले पाहिजेत, हे सूत्राचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळं मग या सूत्रांचा आपण इथं विचार केलेला आहे. सूत्र म्हणजे काय सांगून सूत्रांची वैशिष्ट्ये सांगा, हा प्रश्न तुम्हाला म्हणजे दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, लक्षात घ्या. सूत्र म्हणजे काय सांगून सूत्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर तुम्हाला इतकं त्याचं विवेचन द्यावं लागेल. आणखीन जर तुम्ही अभ्यास केला की आणखीन तुम्हाला हे जास्त कळू शकेल. तर मग आता पतंजलींच्या या ठिकाणी पुढचा जो आपण आहे योगदर्शनाचा विचार करणार आहोत. तर आता साधारणपणे आपण बघितलं की पतंजलींचा जो काळ आहे तो इसवी सन पूर्व 200 ते 400 वर्षे म्हणून सांगितलेला आहे. तर त्याच्यामध्ये आता ढोबळमानानं तुम्हाला माहिती की 2500 वर्षापूर्वी लिहिलेलं हा जो ग्रंथ आहे तो ही योगसूत्र लिहिलेले आहेत. आणि मग सांगितल्याप्रमाणे त्याला एक सामान्यतः योगदर्शनाचा दर्जाही त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. तर ह्या पातंजल योगदर्शन खरं म्हणजे भारतीय मानसशास्त्र असं म्हटलेलं आहे. पातंजल योगदर्शनला खरं म्हणजे भारतीय मानसशास्त्र असं म्हटलेलं आहे. कारण योगेन चित्तस्य, मगाशीच म्हटलं आपण त्या पेजामध्ये की मनाचा चित्ताचा विचार आणि प्रामुख्याने मानसशास्त्रीय दृष्टिकोन खरं म्हणजे आपल्याला हा ग्रंथ दर्शवतो. आणि म्हणून त्याच्यामध्ये हा दर्शनाचा एक दर्जा त्याला मिळालेला आहे. आणि सगळ्या तत्त्वज्ञानाची जी उत्तरं आहेत ती आपल्याला ह्या पातंजल योगदर्शनमधून लाईफस्टाईल, जीवन म्हणतो आपण, जीवन पद्धती म्हणजे आपली जीवन पद्धती, जीवनाविषयक तत्त्वज्ञान, कैवल्यप्राप्ती, अंतिम उद्दिष्ट, हे सगळं त्या ठिकाणी त्यांनी पतंजलींनी या आपल्या पातंजल योगदर्शनमध्ये क्रमवार असं सांगून ठेवलेलं आहे. तर असं हे जे अवघड जरी असलं योगशास्त्र ते फार सोप्या पद्धतीनं मांडणारा
खरं म्हणजे हा आपला योगदर्शन म्हणजे पातंजली योगदर्शन ग्रंथ आहे. त्याच्याविषयी थोडासा आपण आज आणखीन या ठिकाणी विचार करूया. तर हे मग सांगितले 196 सूत्र आहेत आणि त्याची जी रचना विभागणी आहे ती कशी केलेली आहे. म्हणजे आता थोडंसं पातंजली योगदर्शनचा आपण थोडासा साकल्याने विचार असा करायचा आहे की त्याची विभागणी कशी केलेली आहे. त्याची विभागणी आपल्याला लक्षात येतं की पातंजली योगदर्शन हा 4 पादांमध्ये विभागलेला आहे. तर त्याचे क्रमवार तुम्हाला सांगता आले पाहिजेत, मागं पुढं नाही सांगून चालणार. ते जरा ते लिहून घ्या, का बऱ्याच लोकांना सांगता येत नाही, कुठलाही पाद कुठेही सांगतात. समाधीपाद प्रथम पाद आहे तो समाधीपाद. म्हणजे आता आपण ॲक्च्युली पातंजली योगदर्शनच्या ग्रंथाकडं आपण तुम्ही बघितलं ना, कांदळे सर दाखवले ना सगळ्यांना. हां, तर पातंजली योगदर्शनची जी विभागणी आहे ती 4 पादांमध्ये आहे, 4 भागामध्ये आहे, 4 प्रभागामध्ये आहे. पहिला त्यातला आहे तो प्रथम पाद, साधारणपणे समाधीपाद त्याचं नाव आहे. त्याच्यात सूत्रसंख्या आहे 51. लिहून घ्या, माहीत पाहिजे. जर तुम्ही पुढं YCB वगैरे करणार असाल, योगा सर्टिफिकेशन बोर्डाची परीक्षा, तर त्या ठिकाणी तुम्हाला MCQ पर्यायी उत्तरामध्ये येतं की पहिला जो पाद आहे समाधीपाद, सूत्र किती आलेत. खरं म्हणजे 51 आलेत. मग तिथं तुम्हाला 4 पर्याय दिले असतील, 45, 51, 58, 60 काय असेल ते कुठलं बरोबर, त्यासाठी तुम्हाला ते माहीत पाहिजे. तर हे समाधीपादामध्ये सूत्र 51 आहेत. पहिला पाद हा समाधीपाद आहे. म्हणजे पातंजली योगदर्शन जर तुम्ही आता ढोबळमानाने जर बघितलात तर लक्षात येईल 4 पाद आपण बघायचे आहेत. त्याच्यातला समाधीपाद 51 सूत्रांचा. दुसरा लिहून घ्या, द्वितीय पाद आहे तो साधनपाद आहे. साधनपाद सांगतो त्याच्याविषयी तुम्हाला बोलणार आहे. असं काय समाधीपाद म्हणजे काय, साधनपाद म्हणजे काय. साधनपाद सूत्र आहेत 55. दुसऱ्या पादामध्ये सूत्र 55 आलेले आहेत. तिसरा जो पाद आहे तृतीय, त्याला विभूतीपाद म्हटलेलं आहे. विभूतीपाद सूत्रे 56 आहेत. आणि चौथा जो पाद आहे तो कैवल्यपाद, सूत्र 34 आहेत. तर सर्व बेरीज जर बघितला तर हे 196 सूत्रांची बेरीज झाली का बघा. झाली ना, झाली का. 196 सूत्रांची बेरीज झाली का. म्हणजे 4ही पादामध्ये 196 सूत्रांमध्ये तो विभागलेला आहे, हे लक्षात ठेवा. तर त्याच्यामध्ये एक व्यासाने जे भाष्य केलेलं आहे, मग तुम्हाला सांगितलं व्यास भाष्य जे आहे ते पहिला पाद आणि इतर 3 पाद यात काय फरक आहे. तर व्यासाने असं लिहिलेलं आहे की पहिला पाद हा समाहित चित्त साधकांकरता आहे. पहिला पाद काय आहे, हे समाधीपाद आहे, बरोबर आहे. समाहित चित्त साधकांकरता हा जरा शब्द थोडासा नीट समजून घ्या. समाहित चित्त साधकाकरता म्हणजे काय, तर हे सर्वसामान्य माणसांकरता. खरं म्हणजे तो एक लक्षात घ्या, आपण सर्वसामान्य माणसं आहोत. आणि हाच पहिला खरं त्याने सांगितलं पतंजलीने पहिला सांगितलेला समाधीपाद. समाधीची व्याख्या खरं म्हणजे ही तिथं दिलेली आहे. उद्दिष्ट पहिला सांगितलेलं आहे. खरं म्हणजे योगाचं अंतिम उद्दिष्ट तुम्हाला माहिती आहे, कैवल्य. माहिती आहे ना, योगाचं अंतिम उद्दिष्ट काय, समाधी बनायचं नाही. त्याच्याही पुढं आपण काय जातो, समाधीच्याही पुढं कैवल्य. कैवल्याचा अर्थ केवलता, केवळ एक, त्याला आपण म्हणूया आपण कैवल्य, बरोबर आहे का. केवळता म्हणू आपण त्याला, केवळ एक म्हणूया. म्हणजे ह्या आत्म्याचा म्हणजे आपलं जे आहे रूपांतर ते परमात्म्यामध्ये होण्यात, तो परमात्मा हा एकच आहे, बरोबर आहे की नाही. परमात्मा हा एकच आहे, आपण सगळे त्याचे अंश आहोत. मग जिथून आपण आलो तिथंपर्यंत जाणं, तो कैवल्यापर्यंतचा प्रवास. आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन म्हणजे योग, आपण म्हटलं आपण, बरोबर आहे ना. आत्मा परमात्मा यांचं मिलन म्हणजे योग. योग म्हणजे जोडणे, आपण सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. तर तो जो कैवल्य आहे हा कोणासाठी आहे, म्हणजे हा पहिला पाद, तर समाहित चित्त साधकांकरता. आणि बाकीचे जे पाद आहेत ते
स्थित चित्त साधकांकरता, म्हणजे थोडेसे आणखीन उत्क्रांती झालेले, आणखी त्याच्यामध्ये प्रगती झालेले. म्हणजे केवळ समाधीपादाचा तुम्ही जर विचार केला तर अन्य पादाचा विचार केला तर हा भाग कुठं गाळलेल्या शब्दामध्ये कुठतरी येतं आहे. तुम्हाला प्रबोधच्या प्रश्नपेढीमध्ये कुठतरी आहे 100%. त्यावेळी तुम्ही म्हणजे शेवट दिवशी आणखी त्याच्यावर आपण चर्चा करू. पहिला पाद समाहित चित्त साधकांकरता हे लिहून घ्या. आणि इतर दुसरे पाद म्हणजे अन्य तिसरे बाकीचे 3 पाद हे वित्थित चित्त साधकांकरता आहेत. तर आता साधारणपणे क्रमवार जर बघितला आपण, पहिला जो पाद आहे समाधीपाद हा मन शांत आणि स्वस्थ झालेल्यांकरता आहे. बघा जरा थोडंसं बारकाईनं बघा, मन शांत आणि स्वस्थ झालेल्यांकरता. खरं म्हणजे आता क्रमवार आहे, खरं म्हणजे क्रम आहे. योगामध्ये तुम्ही मार्गक्रमण करताना पहिला संबंध आपला कोणाशी येतो? मनाशी. बरोबर आहे का? की पहिला संबंध एक तर तुमचा इथं मनाशी चित्ताशी येतो. मग तुमचं चित्त जर म्हणजे स्वस्थ असेल, शांत असेल, मन शांत असेल तरच तुम्ही प्रगती करू शकताय. आणि अर्थात योगाचं हे साध्य आहेच आणि योगाचा हा परिणाम पण आहे, योगाची अनुभूती पण आहे. तर समाधीपाद जो आहे तो मन शांत आणि स्वस्थ असल्याशिवाय समाधीपादाबद्दल तुम्हाला काही अनुभूती येणार नाही. समाधीबद्दल काही येणार नाही. म्हणजे मनाचा आणि समाधीचा इथं संबंध यांनी दर्शवलेला आहे. तेव्हा मन शांत स्वस्थ असल्यानं करताय. साधनपाद कुणाचं आहे? मन बाह्य विश्वात रमणाऱ्यांकरता. आता बघा काही व्यक्ती हे थोड्याशा आपण हे युनिवर्स विश्व बाह्य विश्वात रमणं म्हणजे केवळ त्यांच्याकडे विशालता किती आहे बघा. तर हे पुढचे जे पाद आहेत ते थोडे वित्थित आहेत, असे वरती गेलेले आहेत वित्थित. मग सांगितलं फक्त चित्त साधकांकरता समाहित चित्त त्याला म्हटलं. वित्थितमध्ये थोडेसे उत्क्रांती असणारे. तर त्याच्यामध्ये साधनपाद जो आहे तो बाह्य विश्वात मन रमणाऱ्यांकरता आहे. विभूतीपाद आहे मन अंतर्मुख झालेल्यांकरता आहे. म्हणजे विभूतीपाद हा खरं म्हणजे आणखी त्याच्यावर पुढे गेला की तिथं अंतर्मुखता पाहिजे, मन अंतर्मुख पाहिजे, तर हे ते विभूतीपाद तुम्हाला साध्य होईल. म्हणजे विभूती साध्य होईल. एवढं सोपं नाही आहे. म्हणजे क्रम जर बघितला आपण, मनाचं शांत अवस्था, बाह्य विश्वात रमणारं मन, त्याशिवाय अंतर्मुख मन, ह्या मनाच्या 4 अवस्था नीट लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला मग ती क्रमवारी लक्षात येईल. साधनपादामध्ये काय सांगितलं? शांत मन लिहिलं. साधनपाद शांत मन, त्याच्यानंतर समाधीपाद शांत मन, साधनपाद बाह्य विश्वात रमणारं मन. फरक आहे की नाही? शांत मन हे स्वतःपुरतं झालं. बाह्य विश्वात रमणारं मन अधिक उत्क्रांती अवस्था आली, पुढची अवस्था. विभूतीपाद अंतर्मुख असणारं मन त्यांच्यासाठी आहे. आणि कैवल्यपाद जे आहे ते कैवल्याची तीव्र इच्छा असणाऱ्याकरता कैवल्यपाद आहे. कैवल्याची म्हणजे स्ट्रॉंग डिझायर, बघा स्ट्रॉंग विल पॉवर म्हणून आपण त्याला. कैवल्य प्राप्तीची स्ट्रॉंग डिझायर किंवा कैवल्य प्राप्तीसाठी स्ट्रॉंग विल पॉवर. मग हे बघा म्हणजे जर बघितलं आपण पहिल्यापासून समाधीपाद, साधनपाद, विभूतीपाद आणि कैवल्यपाद हे आपल्या लक्षात येईल. तर याचं वैशिष्ट्य असं दिलेलं आहे की प्रत्येक सूत्राचा मागील सूत्राशी संबंध असतो आणि संबंध पहिल्या सूत्रात संबंध घेतल्याशिवाय पुढचं काही म्हणजे लक्षात येत नाही आहे. तेव्हा आपल्याला आता थोडंसं आज आपण समाधीपादाबद्दल थोडंसं अधिक माहिती घेऊया. आता तुम्हाला समजलं का नाही? आता तुम्हाला पातंजली योगदर्शन तुम्हाला सांगायचं आहे. खरं म्हणजे आता पातंजली योगदर्शनमधली 196 सूत्र मला सांगता येणार नाहीत. प्रबोधमध्ये काय अपेक्षित आहे? ढोबळमानानं तुम्हाला त्या पहिल्या पादात काय सांगितलं आहे एवढं तरी माहीत पाहिजे ना. पहिल्या पादात काय आलेलं आहे म्हणजे समाधी साधनामध्ये काय आलेलं आहे समाधीपादामध्ये ते तेवढं थोडंसं लिहून घ्या. तुम्हाला त्या सूत्रांची विभागणी तुम्हाला देतोय ते तेवढं लिहून घ्या. मग मी थोडंसं त्याच्यावरती विवेचन देतोय. समाधीपाद लिहून घ्या. त्याच्यात काय आहे तुम्हाला गोषवाराच येतो. गोषवारा थोडक्यात सांगतोय ते लक्षात घ्या. म्हणजे सगळं काय बघायची गरज नाही, पण तुम्हाला ओव्हरऑल लक्षात येईल की त्यात काय काय सांगितलेलं आहे. तर सूत्र क्रमांक 1 ते 5 त्यात काय आहे ते सांगणार मी. योगाचा अर्थ सांगितलेला आहे, लिहून घ्या. सूत्र क्रमांक 1 ते 5 योगाचा अर्थ सांगितलाय. बघूया आपण नंतर. मग आता योगानुशासनपासून
योगाचा अर्थ सांगितलाय. सूत्र 5 ते 11, सूत्र 5 ते 11 वृत्तींचे प्रकार सांगितलेत. वृत्ती स्पष्टीकरण देणार आहे तुम्हाला. वृत्तींचे प्रकार सांगितलेले आहेत. लिहिलं का? यस म्हणा, म्हणजे मान हलवा, मला रिस्पॉन्स कळेल. यस सर. हां ठीक आहे, ओके. कारण आम्ही स्वतः शिक्षक असल्यामुळे आम्हाला माहीत असतं की विद्यार्थ्यांची हितगुज पाहिजे, तर तुम्ही काय करणार, मी काय सांगालोय काही कळणार नाही. म्हणजे वेदर यू आर ऑन प्रॉपर ट्रॅक ऑर नॉट, आय विल नॉट अंडरस्टँड. बरोबर आहे का? हे आपल्याशी म्हणजे थोडंसं संभाषण पाहिजे. तिसरा जो आहे सूत्र 12 ते 16 मध्ये वृत्ती निरोधाचे मार्ग सांगितलेत. बघा बरोबर सिक्वेन्स आहे बघा. वृत्ती सांगितल्या, वृत्ती निरोधांचे मार्ग सांगितलेत. किती? 12 ते 16 मध्ये वृत्ती निरोधाचे मार्ग. सूत्र 17 ते 20 संप्रज्ञात समाधी, असंप्रज्ञात समाधी. सांगतो तुम्हाला मी स्पष्ट करून नंतर. संप्रज्ञात, असंप्रज्ञात समाधी. कारण समाधी पाद आहे हा, त्यामुळे समाधीचे तुम्हाला 2 प्रकार सांगितले, संप्रज्ञात समाधी, असंप्रज्ञात समाधी. सूत्र 21 ते 22 साधनेची तीव्रता सांगितलेली आहे. साधनेची तीव्रता. सूत्र लिहिलं का? लिहिलं? यस सर. हां. सूत्र 23 ते 29, सूत्र 23 ते 29 प्रणव साधनेचा मार्ग, ओंकार उपासनेचा मार्ग, प्रणव साधनेचा मार्ग 23 ते 29 मध्ये आलेला आहे. सूत्र 30 ते 32, 30, 31, 32 मध्ये साधनेमधील अडथळे आलेत. साधनेमधील अडथळे पण आलेत बघा 30 ते 32 मध्ये. पुढं सूत्र 33 ते 39, सूत्र 33 ते 39 चित्तप्रसादनाचे मार्ग म्हणजे वृत्ती निरोधाचे मार्ग सांगितलेत. म्हणजे वृत्तींवरती नियंत्रण कसं साधायचं, मनावर नियंत्रण कसं साधायचं, त्याचे मार्ग सांगितलेले आहेत पतंजलीने. चित्तप्रसादन 33 ते 39. सूत्र 40 ते 46 सबीज समाधी म्हणजे काय ते सांगितलेलं आहे. 40 ते 46 मध्ये सबीज समाधी, वैराग्यातून सबीज समाधी ते काय सांगितलेलं आहे. 40 ते 46 मध्ये. 47 ते 51, 47 ते 51 निर्बीज समाधी, निर्विचारातून याच्याविषयी सांगितलेलं आहे. निर्बीज समाधी. सांगितलेलं आहे. आले का 51 सूत्र आले. म्हणजे टोटल तुमच्या साधनपादामध्ये कोणकोणत्या गोष्टी आलेत त्या आपण नीट एकदा लक्षात घ्या की याच्यामध्ये प्रणव साधनेचा मार्ग, अडथळे, चित्तप्रसादन, समाधी, समाधीचे प्रकार, वृत्तींचे प्रकार, त्याचा योगाचा अर्थ, हे सगळं झालेलं आहे. साधनेची तीव्रता हे सगळं सांगितलेलं आहे. काही सूत्रांच्या बाबतीत आपण विचार करू. सगळेच काय आपण डिटेलमध्ये तुम्हाला सांगता येणार नाही आहे, आपण ढोबळ मनानं बघूया. पहिलं जे सूत्र आहे ते अथ योगानुशासनम. अगदी आपण जर बघितलं काही सूत्र तुम्हाला मी सांगतोय बरोबर,
कारण आता 10च मिनिटं आहे. किती बघा आता सूत्रांच्या मगाच्या वैशिष्ट्यांचा विचार करून जर बघितलात, अथ योगानुशासनम किती शब्द आहेत? फक्त 2च आहेत ना. अथ म्हणजे आता जर पतंजली म्हणतात की आता तुम्हाला मी योगाचं अनुशासन सांगणार आहे. आता अनुशासन म्हणजे काय, हा एक प्रश्न येईल. तर अनुशासन याचा अर्थ स्वयं लावून घेतलेली शिस्त, सेल्फ डिसिप्लिन म्हणूया. एक अनुशासन, शिस्त किंवा एक प्रणाली. तर मी तुम्हाला आता योगाची प्रणाली सांगणार आहे असं इथं पतंजलींना पहिल्या सूत्रामध्ये समाधीपादामध्ये अगदी पहिलं सूत्र पातळ योग दर्शन म्हटलं, अथ योगानुशासनम. आता अथ शब्दाच्या बाबतीमध्ये आणखीन आहेत. म्हणजे त्याच्यापूर्वी योग होता की नाही, त्यामुळे आता मी सांगणार आहे म्हणजे याच्यापूर्वी असणार ना, त्याच्या अगोदर सुद्धा योग असणार, हे लक्षात घ्या. त्यामुळं पतंजलीने सांगायचं की अथ योगानुशासनम. मी त्या 2 पद्धतीने त्याचा अर्थ होईल. अथ आता, यानंतर पुढे, म्हणजे ह्याच्यापूर्वी काहीतरी आणखीन असणार, पूर्वी पण योग असणार. आणि त्या दृष्टीने त्यांनी लिहिलं की मी योगाचं अनुशासन सांगणार आहे. बघा, म्हणजे पतंजलीने पहिल्याच सूत्रामध्ये आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. तुम्हाला योग म्हणजे काय सांगणार आहे म्हणले मी, म्हणून सांगितलं योगाचं अनुशासन ही प्रणाली म्हणजे काय सांगणार आहे. आणि मग ते सांगितल्यानंतर दुसरं जे दिलेलं आहे की योग चित्तवृत्ती निरोधः, लगेच त्यांनी सांगितलं योग म्हणजे काय, लगेच सांगून टाकलं. मग पहिल्या सूत्रात सांगितलं की योग मी तुम्हाला सांगणार आहे, अनुशासन सांगणार आहे. दुसऱ्यामध्ये त्यांनी लगेच योग सांगितला. किती शब्दात सांगितला, योगः चित्तवृत्ती निरोधः. म्हणजे चित्तवृत्तींचं निरोधन करणं म्हणजे योग. काय क्रियापद वापरले का, नाही. योग हा चित्तवृत्ती. बघा मगाशी त्या भाषांचा विचार करा, भाषिक वैशिष्ट्यांचा. त्या सूत्रामध्ये क्रियापद आहे का हो, योग चित्तवृत्ती निरोधः इति योगः असं म्हटलं का, या योग म्हणतात, हे क्रियापद आलं. योग म्हणजे क्रियापद आलं आहे का तिथं, नाही. त्यांनी कुठे थांबवलं, योगः चित्तवृत्ती निरोधः, चित्तवृत्तींचा निरोध करणे म्हणजे योग त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी पुढं तिसऱ्या सूत्रामध्ये की चित्तवृत्तीच्या निरोधानंतर काय होतं. आता बघा, मगाशी मी तुम्हाला सांगितलं सर्वनामांचा वापर कसा केला जातो. मगाशी बोललो का तुम्हाला मी, मगाशी भाषिक वैशिष्ट्यांचा विचार करताना तुम्ही लिहून घेतलाय का, काय लिहून घेतला की भाषिक सर्वनामांचा वापर केलेला असतो. का केला असतो याचं उत्तर तुम्हाला इथं मिळेल. बघा दुसऱ्या सूत्रात काय म्हटलंय, बोला कोणतरी, बरोबर आहे. म्हणजे त्यात काय आलेलं आहे, योगाची व्याख्या आलेली आहे, बरोबर का, की योग प्राप्त झाल्यानंतर मग आता खाली शब्द आलाय तदा. तदा म्हणजे काय, तदा दृष्टुः स्वरूपे वस्थानम. आता बघा योग तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर काय होतं, मग तदा शब्द वापरला त्यानंतर. मग त्यानंतर म्हणजे वरचं का सांगितलं का पतंजलीने, का नाही, तुम्हाला योग समजल्यावर मग असं होतं म्हणून वर समजलं, योग आला तुम्हाला. पण तो शब्द त्याने गाळलेला आहे. त्याने कुठला शब्द, कुठलं सर्वनाम वापरलं, सर्वनाम कुठलं वापरलं, तदा. तदा म्हणजे त्यानंतर. त्यानंतर काय होतं, त्यानंतर म्हणजे दुसरं सूत्र बघावं लागेल वर तुम्हाला, कळलं का, तदा दृष्टुः स्वरूपे वस्थानम. मग त्यानंतर काय होतो, द्रष्टा जो आहे, द्रष्टा म्हणजे कोण लक्षात घ्या, द्रष्टा म्हणजे सियर, बघणारा आत्मा, त्याला द्रष्टा म्हणायचं. लिहून घ्या ते शब्द, SEER, सियर, पाहणारा. आता तुम्ही म्हणणार हा कसं काय आत्मा, काय पाहतो, बघा नीट, जरा नीट समजून घ्या कन्सेप्ट. काय पाहतो तो आत्मा, अहो तो परमात्म्यापासून विलग झालाय, बरोबर आहे की नाही. आणि हा जो आत्मा आहे तो आपल्या अनेक इंद्रियाच्या द्वारे तो बाहेर पाहतो. त्याला म्हणून सियर म्हणजे तो आत्मा आहे. तो आत्मा जो आहे त्यानंतर काय होतो, तदा दृष्टुः स्वरूपे वस्थानम. म्हणजे तो जो आत्मा आहे, द्रष्टा आहे, तो मूळ स्वरूपात स्थिर होतो, मूळ स्वरूपात स्थित होतो. म्हणून सांगितलं तिसरं, तदा दृष्टुः स्वरूपे वस्थानम. आता ते योगाच्या संबंधित मगाशी तुम्ही जी विभागणी लिहून घेतली, पहिल्या 5 सूत्रांमध्ये योगाचा अर्थ सांगितलेला आहे पतंजलीने, ते बरोबर आहे की नाही. बघा पहिला सांगितलं योग सांगतोय मी तुम्हाला, योगाची व्याख्या केली, त्यानंतर काय होतं म्हणून सांगितलं. किती क्रमवार आहे बघा, एक लॉजिकल आहे ना. ते इथं कोणी त्याने उडी मारले का पुढे एकदम,
योग सांगितला, त्याचा ते म्हणले मी तुम्हाला योग सांगतोय, आता सांगणार आहे योग म्हणजे असं आहे. त्यानंतर काय होतं हे लेवल सांगितलं बघा. तदा द्रष्टुः स्वरूपे वस्थानम. आता त्याच्या पुढची सूत्र ती दिलेली नाही आहेत, म्हणजे असे तुम्हाला काही उदाहरणाकरता इथं ती दिलेली आहेत, ती लक्षात घ्या. मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितले चित्ताच्या वृत्ती 1.4 मध्ये सांगितलेत लगेच बघा. त्यांनी सांगितले की तदा द्रष्टु स्वरूपे वस्थानम, आणि 4थ्या सूत्रामध्ये चित्ताच्या वृत्तींचा खुलासा त्यांनी केलेला आहे. तर ते वृत्तयः पंचतयः क्लिष्टा क्लिष्टाः असं सांगितलेलं आहे. तर वृत्ती किती प्रकारचे आहेत ते त्यांनी सांगितलेत खरं म्हणजे 5 वृत्ती आहेत, पुढे येणार आहे ते. पण वृत्तयः पंचतयः त्यांनी संख्या पण सांगितली, 5 प्रकारच्या वृत्ती आहेत आणि त्याचं स्वरूप पण सांगितलंय बघा. क्लिष्टा अक्लिष्टाः म्हणजे काय, त्या वृत्ती काही वेळा क्लिष्ट असतात, काही वेळा अक्लिष्ट असतात. म्हणजे हा आपल्या ते स्वभावाचा तो भाग सांगितलेला आहे. आणि ह्या 5ही वृत्ती क्लिष्ट आणि कधी अक्लिष्ट असतात म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे क्लेशाने युक्त आणि क्लेशाने मुक्त. जर विचार केला तर ते क्लेशाने युक्त असतात, जर विचार केला तर त्या क्लेशाने मुक्त होतील योगाच्या द्वारे. तुम्ही प्रार्थना म्हणताय की नाही, आपण आता हे देवीची आपण हे म्हणतो आपण काय, क्लेशापासून सोडी तोडी भाऊपाशा म्हणता येईल आरतीमध्ये क्लेश. हां, मग ते क्लेश काय आहे ते इथं तुम्हाला बघायला भेटतील. मग ते क्लेशापासून युक्त आणि क्लेशापासून मुक्त म्हणजे काय ते आपण बघायला पाहिजे. ते म्हणजे पतंजली बरोबर सांगितले क्लेश कोणते, वृत्ती कोणत्या, हे इथं पहिल्या समाधीपदात सगळं सांगून राहिलं बघा की क्लेश कोणते, वृत्ती कोणत्या. तर ह्या कशा त्या क्लिष्ट आहेत अक्लिष्ट आहेत तेही त्यांनी सांगितलेलं आहेत. त्या केव्हा क्लिष्ट होतात केव्हा अक्लिष्ट होतात तेही सांगितलेलं आहे. आणि मग पुढच्या 5व्या सूत्रामध्ये 6व्या सूत्रामध्ये त्या 5 वृत्ती सांगितली आहेत. प्रमाण विपर्यय विकल्प निद्रा स्मृतयाः. प्रमाण विपर्यय विकल्प निद्रा स्मृतयाः म्हणजे 5 वृत्ती आहेत, तेवढं लिहून घ्या आणि मग आपण थांबूया. प्रमाण वृत्ती 5 हे विचारतात तुम्हाला, तोंडी परीक्षेला 100% विचारणार. 5 वृत्तींची नावे सांगा किंवा एका वाक्यात तुम्हाला कुठं येणार ते. 5 वृत्ती कोणत्या, वृत्ती म्हणणं बरोबर आहे पण 5 वृत्ती कुठल्या आहेत ते लिहून घ्या. प्रमाण विपर्यय, प्रमाण विपर्यय विकल्प निद्रा आणि स्मृती, ह्या 5 वृत्ती आहेत. त्याच्याविषयी आपल्याला डिटेलमध्ये उद्या आपण सुरुवात करू. खरं म्हणजे अजून एक 4 सूत्र राहिलेले आहेत पुस्तकातली, ती उद्या घेऊन मी सुरुवात करतो. 1 2 3 4 5 एक 5 सूत्र राहिलेले आहेत, ते उद्या 5 सूत्र घेऊन उद्याच्या व्याख्यानाला प्रारंभ होईल. बरोबर 9:36 झालेले आहेत. मला वाटतं की आजचं जे व्याख्यानाचं माझं जे टार्गेट होतं, जेवढं उद्दिष्ट होतं की केवढा भाग संपवायचा, तेवढा बरोबर त्या भागाला न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि यातून बऱ्याचशा संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्नही केलेला आहे. खरं म्हणजे हा भाग थोडासा किचकट आहे, समजून घ्यायला जरा थोडासा अवघड आहे, पण मी बराचसा सिम्प्लिफाय केला आहे असं मला वाटतंय. आता तो यू जज इट. तुम्हाला किती कळलं मला माहीत नाही आहे. जेव्हा तुम्ही प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा तुम्हाला समजेल की तुम्हाला किती कळलं. बरोबर आहे का? ठीक आहे. हरिओम. थांबतो. धन्यवाद.